संपूर्ण देशभरात सध्या भटक्या कुत्र्यांचा विषय मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आलाय। त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरात देखील अशीच एक भटक्या कुत्र्याची घटना घडली, ज्यामध्ये पहाटेच्या वेळेस एक कामगार आपल्या फर्स्ट शिफ्टला जात असताना त्याच्यावर तब्बल 6 ते 7 कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना जी आहे समोर आली। त्याचा सीसीटीव्ही देखील माध्यमांमध्ये जोरदार व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर ती घटना याच ठिकाणी सानी चौकात घडलेली आहे। आपण पाहतो, आपण त्याच घटनास्थळी आहोत। हा जर तुम्ही बोर्ड पाहत असाल तर हाच त्या सीसीटीव्ही मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये ज्या युवकावर कुत्र्यांनी हल्ला केला होता तो या बोर्डच्या साहाय्याने जे आहे तो मागे लपून राहिला। मात्र हा कुत्र्यांचा प्रश्न पिंपरी चिंचवड मधला कधी सुटेल हा देखील महत्त्वाचा विषय ठरत आहे। कारण या ठिकाणचे जे स्थानिक नेते असतील, स्थानिक लोक असतील, ते वारंवार महानगरपालिकेकडे या संदर्भात मागणी करतात। वारंवार नागरिकांवर जे आहे कुत्र्यांचे हल्ले होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे स्थानिक नेते पांडुभाऊ साने आहेत। पांडुभाऊ, खरं तर आपण पाहतोय तुमच्या इथे ही घटना घडली होती, नेमके काय काय प्रकरण होते, काय घटना होती? नमस्कार, मी पांडुभाऊ साने, राहणार साने कॉलनी मोरे वस्ती। आणि परवा 21 तारखेला जी घटना घडली ह्या स्पॉटला घटना घडली। शुभम पाटील नावाचा मुलगा होता, तो ऍक्च्युली जळगावचा आहे। आपल्या पोटापाण्यासाठी पुण्यामध्ये आला। तो सकाळी पहाटे 5 ला कामाला निघाला होता। पायी जात असताना पहाटे 5 वाजता 7-8 कुत्र्यांचा हल्ला केला। तो शुभमच्या जागी छोटा मुलगा असता तर त्या दिवशी त्याचा दुर्दैवी अंत पण होऊ शकला असता। पण अशा घटनेने आम्ही वारंवार, आमच्याकडे नागरिकांच्या तक्रारी येतात। आम्ही वारंवार आयुक्त साहेबांना कितीतरी अर्ज दिले, पण आम्हाला त्याचा काही रिप्लाय भेटत नाही। आम्ही आपल्या भागाचे आमदार महेश लांडगे असतील यांच्याकडे यांचा पाठपुरावा केला, यांनी पण आम्ही पत्रकाद्वारे यांना अर्ज दिले। परत त्यांनी अधिवेशनाचा विषय मांडला, पण पुढे अशी घटना जी घडतीये ही घटना घडू नये म्हणून आम्ही वारंवार तक्रार करत असतो, पण त्याचा काही कुणी गांभीर्याने लक्ष घेत नाही। आणि आमची एक व्यक्ती आहे पिंजन नावाची व्यक्ती, ती सर्रास रात्री पहाटे 3 ला उठतो आणि पातीला भरून भात असन, काय त्याला नॉनव्हेज असन, असं जागी चौकात टाकत असतो। आणि त्या टायमाला जवळजवळ 50-100 कुत्रे जमा होतात। आम्ही त्या व्यक्तीला पण विनंती केली, बाबा तू ह्या रहिवासी ठिकाणी असं घटना करू नको, जेणेकरून छोट्या मुलांना, ज्येष्ठांना याचा त्रास होतोय। निश्चित आपण पाहतोय, खरं तर आता सुप्रीम कोर्टाने देखील निर्णय दिलेला आहे की जे रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालतात त्याच्यावर बंदी आणलेली। एकीकडे त्यांचे देखील आंदोलन सुरू आहेत। मात्र तुम्ही देखील अनेक वेळा मागणी केलेली, कारण म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात सर्वात जास्त प्रमाणात या ठिकाणी कुत्रे आढळून येतात। जे रस्त्यावरचे कुत्रे आहेत, वारंवार लोकांवर हल्ले होतात। तुम्ही देखील पत्रव्यवहार केलाय, पालिका याकडे दुर्लक्ष करते, काय म्हणणे? आता माझाच मुलगा आहे, तो आता 10वीला आहे। तो स्कूलला जात असताना त्याला पण कुत्रा चावलं, गेल्या महिन्याची घटना आहे। त्यांनी ते इंजेक्शन वगैरे सर्व घेतले। पण आता ठीक आहे, प्राणी प्रेमी आम्ही पण आहे। मी पण आज आमच्याकडे गाई आहे, म्हैस आहे, बैल आम्ही सांभाळतो, आम्ही पण पाणी प्रेमी आहे। याचा अर्थ असा नाही ना की जे पिसळलेले प्राणी ते आज आपल्या माणसांवर असेल, पुरुषांवर असेल, महिलांवर असेल घावं घालतात, त्यांचं जीवाचं रक्षण कोण करणार? आज प्राणी मात्राला पण ह्या गोष्टी दुर्लक्ष करता कामा नये, त्यांनी पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। मात्र तुमची मागणी काय असणार आहे? वारंवार तुम्ही आयुक्तांना देखील पत्रव्यवहार केलेले, अधिवेशनात हा विषय गाजला तरी देखील अंमलबजावणी होत नाहीये। कुत्र्यांना कुठेतरी नसबंदीसाठी नेलं पाहिजे, ते होत नाहीये। रस्त्यावर सर्रासपणे जे आहे कुत्र्यांचं फिडिंग सुरू आहे, काय आता मागणी असणार आहे, काय म्हणणं आहे तुमचं? आता सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला, आज आम्ही काही पेपरला बातमी पाहिली, खरं सुप्रीम कोर्टाचा मी त्या बातमीचं म्हणजे निर्णयाचं स्वागत करतो। खरं कुत्र्याची नसबंदी झाली पाहिजे। आता परवाची गोष्ट, माझ्या मोबाईलवर रोज एक फोन असतो की भाऊ आमच्या सोसायटीमध्ये पिसळले कुत्रे, ते आमच्या सकाळी कामाला जाताना असताना, रात्री घरी येताना अंगावर धावून येतो, याचं लक्ष द्या। पण आम्ही पालिकेत कॉल केला किंवा पालिकेत अधिकाऱ्यांना सांगितलं, अधिकारी डायरेक्ट हातवर करतात, आम्हाला कुत्रे पकडायची परमिशन नाही म्हणतात, डायरेक्ट आयुक्त हातवर करून मोकळ होतात। निश्चित आपण पाहतोय महानगरपालिका निवडणूक काही दिवसांवर आहे, मात्र तरी देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोणाचा वचक राहिलेला नाही। कारण वारंवार जे आहे पिंपरी चिंचवड शहरातील कानाकोपऱ्यातून रोज पालिकेच्या सारथी हेल्पलाईन असेल, पालिकेच्या हेल्पलाईन नंबर असेल, त्याच्यावर कॉल येतात। जे भटके कुत्रे आहेत त्यांचे हल्ले वाढत आहेत, तरी देखील महानगरपालिका या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही। परवाची जी घटना आहे याच ठिकाणी घडली होती। आपण पाहतोय हे मेडिकल आहे, याच मेडिकलचं जे सीसीटीव्ही आहे ते समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली, ज्यामध्ये पहाटेच्या वेळेस एका युवकाला जे आहे 6-7 कुत्र्यांनी घेराव घातला, त्याचा चावा घेतला आणि सध्या तरी तो बरा आहे। महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये त्यांनी जे आहे या संदर्भात उपचार देखील घेतलेला आहे। मात्र या ठिकाणचे स्थानिक नेते पांडुभाऊ साने यांनी देखील वारंवार या संदर्भात मागणी केली, तरी देखील पालिका याकडे दुर्लक्ष करते। व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड।